जवळचे मित्र यश शेठ गावडे यांची उपस्थिती नुकताच पाहायला मिळते. पहिल्या मॅचला अब्सेंट होते. डीके दादाने देखील म्हटलं होतं की माझा यश नाहीये. आता यश आलाय, आता यश नक्की मिळेल. पुन्हा एकदा आपण वळूया मॅचच्या दिशेला. दोन खेळाडू आपल्याला मैदानावरती एज अ बॅटर पाहायला मिळतील. पहिलाच बॉल वाईड असेल. अवांतरची धाव फलकावरती आहे. टीमची टोटल 1 या आकड्यावरती आपण पाहू शकतो. जितू पाहायला मिळतील. यावेळेस जसू आणि अमित असे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतात. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सायंकाळचं सत्र म्हटलं तर खऱ्या अर्थानं शांत वातावरण नेहमी आपल्याला पाहायला मिळतं. विकेटचं पतन झालं. फलंदाज होतील बाद. पहिला धक्का बसतोय जसू यांच्या स्वरूपामध्ये. बॅटिंग टीमला डीजे जितू जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात आणि अशीच गोलंदाजी ते करतायत. मैदानावरती जर पाहायला गेलं तर पहिलं ओव्हर नेहमी ते हाताळतात आणि फार चांगली गोलंदाजी आता या ओव्हर मध्ये देखील त्यांची आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल असेल एज ऑफिशियल. बाळा सर आपल्याला मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये शरदजी गवळी सर आपल्याला पाहायला मिळतील. दोन ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही मला वाटतं 40+ आहेत. गवळी सर 40+ आणि बाळा सर 40+. आणि बघा हेल्थ इज वेल्थ. भल्या भल्या 22-23 वर्षांच्या मुलांना असे उबडे पाडतील अशी रीच आहे दोघांची. आणि आमचे अरुण दादा गायकवाड ते देखील 40+ आहेत. अरुण दादा 40+ ना? येस. मग तरी पण त्यांची फिटनेस बघा. नाही तर आताची पोरांची फिटनेस असू दे. आम्ही अशीच येतात करणार काय. आम्ही पण त्यातलेच. त्यावेळेस वेगळा काळ होता. त्यावेळेस ताज्या म्हशीचं दूध मिळायचा. आता पाकिटातलं 4 दिवसा जुनं दूध. काय बॉडी बनल. मला या की काढून पनीर बनवतात. बरोबर ना गवळी सर? संकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. जसू देखील आपल्याला पाहायला मिळतील. अमित आणि संकेत हे दोन खेळाडू मैदानावरती. फक्त दिशा दाखवली मैदानावरती कंप्लीट होईल जी मात्र सिंगल. डगआउट मध्ये साई अय्यर सारखे एक नामवंत खेळाडू आहेत ज्या खेळाडूने 3 बॉल 3 चौकार आजच्या दिवसामध्ये 4 बॉल 4 चौकार. माफ करा तुमच्या एरियात आलोय. 4 बॉल 4 चौकार त्यांच्या बॅट मधून आले होते. आणि कॅरीला कोण विसरेल. जबरदस्त खेळाडू आहेत. धावसंख्या फलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळेल. सिद्धेशी मलबारी साहेबांची देखील नुकताच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर नंबर 2 ला झाली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये आल्या 4. कृष्णा पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वरती. फक्त दिशा दाखवली आहे. संकेत आणि अमित ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. हिटमॅन सीसी विपक्ष साई गणेश मायरा 11 हे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये. पुढील मॅच रिया 11 वर्सेस ओम साई गणेश प्रॉमिस. दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. टीम रिया 11 आणि टीम ओम साई गणेश प्रॉमिस.
दोन्ही टीम्सचे कॅप्टन प्लीज रिक्वेस्ट असेल आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. धावसंख्या फलकावरती आपल्याला 6 पाहायला मिळेल. 2 चेंडू 2 सिंगल. संकेत विरुद्ध कृष्णा. जबरदस्त बॅटल रंगेल याती मात्र शंका नाहीये. आणि विकेट फलंदाज झालेत बाद. विकेटचं पतन होतोय. धक्का क्रमांक दुसऱ्या मैदानावरती संकेत शाखेचा अंत. डीजे अय्यर आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉल 4 चौकार ज्यांनी ठोकले होते असे साई अय्यर मैदानावरती आलेले आहेत. बघूया साई यांचा खेळ कसा राहील. थोडस संघ अडचणीमध्ये बॅकफुट वरती संघ आहे. आता संघाची डुबती नाही या किनारे पोचवावी लागेल साई अय्यर यांना. कृष्णा बॉलिंग ट्रॅक वरती एक जबरदस्त खेळाडू आहेत. प्रोफेशनल क्रिकेट व्यवसाय गटाचा फार दांडगा अनुभव आहे कृष्णाकडे. आम्हाला आठवतंय ज्यावेळेस आम्ही भटवाडी घाटकोपरची स्पर्धा कव्हर करत होतो त्यावेळेस रॉयल चेंबूर मधून देखील खेळत असताना कृष्णाला आम्ही पाहिलं होतं. त्या संघामध्ये कृष्णाची देखील वर्णी लागली होती. यावेळेस व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. पुढे सरकेल 7 या आकड्यावर. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 धावा ज्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आठ धावा 4 आलेत. पहिल्या ओव्हर 4 दुसऱ्या ओव्हर 4. 8 धावा. अरुण पाहायला मिळतील. अरुण गायकवाड. पीक अँड सन्स डोंबिवली 40+ क्रिकेट व्यवसाय गटामध्ये खेळायचा अरुण यांना देखील फार दांडगा अनुभव आहे. असं बाळादाने आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. भरपूर ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचे मानकरी देखील ते ठरलेत. यावेळेस विकेट. साई अय्यर यांच्या खेळीचा अंत. साई अय्यर बॅक टू दी पवेलियन. टीम आपण आपल्या कॅप्टनला पाठवून द्यायची विनंती असेल. मिड मॅच मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. अन्यथा पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. यावेळेस अगदी आपल्याला पाहायला मिळेल मैदानावरती आलेली ही सिंगल धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र पुढे सरकत असताना 10 या आकड्यावर षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ. यापुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल बिग बॅटल. ओमसाई गणेश प्रॉमिस आणि तो संघ रिया 11 या संघासोबत फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मैदानावरती थोडासा क्लॅश झाला दोन्ही खेळाडूंमध्ये. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 11-11. अकरा धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 11 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. बॉलरचं नाव सांगायचं आमच्यापर्यंत. शिवम पाहायला मिळतील. बघूया शिवमच्या माध्यमातून कशा प्रकारची आता गोलंदाजी होईल. नंबर 4 मध्ये स्ट्रायकिंग एंड वरती प्रसाद. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत रितेश. स्ट्रोकला जवाब कृष्णा. कृष्णा आणि कृष्णा जबरदस्त फिल्डिंग. विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये.
फलंदाजाच्या खेळीचा अंत. डीजे. कामगिरी चोख बजवावी लागेल बॅटर्सला, कारण आता शेवटचा षटक या शेवटच्या षटकामध्ये प्रत्येक बॉल चौकारांसाठी जावा लागेल, कारण आता आपण जर पाहायला गेले तर धाव संख्या फार कमी आहे आणि चौकारांची आतिषबाजी मैदानावरती करावी लागेल. यावेळेस फक्त दिशा दाखवली आहे मैदानावरती. सिंगल ऍड होईल, फलक पुढे सरकेल, फलकावरती धावा आपल्याला 13 पाहायला मिळतील. 3 चेंडूचा खेळ झालाय, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 3-13. बघूया कुठला संघ कुठल्या संघाचे 3-13 वाजवतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक, 13 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. आणि फलंदाज बाद. पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेटचं पतन झालंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का हिटमॅन सीसी संघाला. कॅरी म्हणतोय मी, फिनिशर आहे मी, 2 बॉल उरल्यावरच खेळेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला 13 पाहायला मिळेल. 13 रन्स बनवावे लागतील. एक तरी चौका इथून मारावा लागेल, अन्यथा दुसऱ्या इनिंग मध्ये मग डिफेंड करण्यासाठी तो टोटलच राहणार नाही. सातत्याने विकेटचं पतन होतोय आणि आता गीतेश पाहायला मिळतील. धावसंख्या 13, चेंडू झाले 5, शेवटचा बॉल शिल्लक आहे. स्ट्रोक तर चांगला मिळेल. सिंगल, षटक क्रमांक 4 मैदानावरती समाप्त होईल आणि 4 षटकांच्या अखेरीस धावफलक 14 या आकड्यावरती 15 धावांचं लक्ष आहे. 15चं टार्गेट. विनंती असेल, आपण टॉस करणार आहोत. रिया 11. संघाला बॅटिंग साठी इन्व्हाइट केले. सामना 4 ओव्हरचा असेल. दुसऱ्या फेरीतील चौथा सामना तो आपल्याला पाहायला मिळेल. बॅटर आपल्याला परांगण पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती आणि नॉन स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत पाहायला मिळतील.
परांगण आणि अनिकेत ही सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. पहिला बॉल जरूर आपल्याला वाईट पाहायला मिळाला. त्यानंतर आलेली सिंगल धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते ती मात्र 2. हिटमॅन सीसी विपक्ष मॅच आपल्याला पाहायला मिळते. साई गणेश मायरा. फक्त दिशा दाखवली आणि कितने देखील सिंगल ऍड होईल आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सिंगल ऍड होईल. फलक पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल 4 या आकड्यावर. 4 ऑन द बोर्ड. 4 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. ओव्हर नंबर पहिली मैदानावरती मार्गस्थ आहे. या षटकाचं विवरण पाहिलं तर 1 वाईट, त्या व्यतिरिक्त 3 सिंगल आणि पुन्हा एकदा सिंगल आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल जी मात्र 5. चेंडू झाले 4. डॉट बॉल असेल. अजून देखील 1 बॉल शिल्लक आहे. धावसंख्या फलकावरती असेल 5. ड्राइव्ह करत असताना मिळेल सिंगल. माहितीये सिंगलने आपण मॅच जिंकू शकतो आणि तेच करायचा प्रयत्न. पहिल्या षटकाचा वाजविकेत समाप्त होतोय. धावफलक 6 या आकड्यावरती. विजयासाठी 18 बॉल आणि 9 धाब्यांची आवश्यकता. 18 बॉल 9 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि फलंदाज बाद आहेत. बिग फिश डाऊन. नाही काय बॅटला लागला. ओके. सिंगल ऍड होईल. धावफलक 7 ती क्लोज गेला. आशिष पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅक वर. व्हाईट +1. 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये. धावफलक 9 या आकड्यावरती. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोचली आहे ती मात्र 10 या आकड्यावर. फक्त 5 धाब्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते विजयासाठी. आणि पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक बॉल सीमा पार. चौकार. 4 धावा पाहायला मिळतील. स्कोरचा लेवल धावसंख्या हा चौकार आहे. स्कोर लेवल झालेले आहेत. आता फक्त 1 धावेची आवश्यकता पाहायला मिळेल. विजयासाठी 1 धावेची आवश्यकता आणि झाली आहे इथे मैदानावरती मिस्टेक. फलंदाज होतील बाद. एका धावेची आवश्यकता आहे आता विजयासाठी. हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. येस आपण बघू शकतो सिंगल कंप्लीट आणि सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला आहे साई गणेश मायरा 11 संघाने. हार्दिक अभिनंदन टीम साई गणेश मायरा 11. हार्ड लक टफ लक हिटमॅन सीसी. पुढे आपण पुढील मॅचच्या दिशेला रिया 11 वर्सेस ओम साई गणेश प्रॉमिस. दोन्ही टीम्स ओम साई